पेत्यात लागलीच गेलो बाजारात आणि घेतलं दूध. हातात नाही वाटीमध्ये दूध घेतलं. लागलीच गेलो देवळात. गणपती समोर ठेवली ना दुधाची वाटी. मग गणपती समोर दुधाची वाटी ठेवलं तेवढं गणपतीने केली ना टारा सोन पुढं आणि लागला दूध प्यायला. ऐकलं का म्हणजे गणपतीने टारा सोन पुढे केली फारा दूध पडायला. मला नाही म्हणायचं. टारा सोन पुढे केली आणि लागला दूध प्यायला. गणपती माझ्यावर खुश. गणपती तुझ्यावर खुश आणि तुझी बायको खुश. या लोकांचं माझी इकडे काढतो काय रे. गणपती माझ्यावर खुश घेतलो ना मला मांडीवर आणि म्हणला काय उली गणपती तुला उल्ली म्हटला. उल्लू म्हटला असं नाराज म्हणायचं असतं. अच्छा उगी बाळा सोनी. अरे बस मग पुढे काय म्हटलं गणपती म्हणला लेका मी तुझ्यावर लय खुश आहे. तुला काय पाहिजे ते माग. मग तू काय मागितलं दुसरी बायको. अरे एक बायको घरी असताना दुसरी कशाला मागू मी. बरोबर मी तुझ्यावर लय खुश आहे. तुला काय पाहिजे ते माग. मग म्हटलं ना गणपती काय तर मी म्हणलो मी नाटकाचे दौरे करतो. लांबचे दौरे करतो. म्हणून प्रवास करून हा जीव फार थकून जातो बघ. थोड्याच दिवसात मरेल आता. हा जीव फार थकून जातो बघ. मला जास्त देऊया लोकांना या गणात. धाव धाव रे गजानना रक्षिण्या जन जनार्दना. धाव धाव रे गजानना रक्षिण्या जन जनार्दना. संकट मुझे दूर कराया करितो मी तव प्रार्थना. धाव धाव रे गजानना मंडळी महाराष्ट्रातल्या पारंपरिक परंपरेनुसार यानं आपला गड पार पाडलेला आहे. एवढा चांगला गण सादर केला म्हणतो गड पार पाडलेला. नाही तसं नाही. अहो शाहीर म्हणजे गण पार पाडलेला आहे. अच्छा गण झालेला आहे. शाहीर पण आजचा गण मला काय आवडला नाही बघा. अहो शाहीर गण म्हणजे काय. गण म्हणजे त्या गणाधिपती गणपतीचं स्तवन त्याच्या स्तुतीचं केलेलं कवन. खेळाला आरंभ करण्याआधी त्याला केलेली प्रार्थना आणि खेळ नीट व्हावा म्हणून त्याला केलेली विनवणी. अरे तेच केला ते देवादी देव करणाऱ्याला आव्हान केलंच की मदत करण्याचं. आव्हान केलं पण कसलं हे तरुणांच्या डोसक्यात वेगाची नशा कमी करण्याचं. अपघातांचं प्रमाण कमी करण्याचं. फोटो काढायचा नंतर पाठवून द्या पासपोर्ट साईज सगळे. अरे उद्देशाची पोच घे ना. उद्देशाची पोच घेऊ. घेतली पोच घेतली. नाही बघा शाहीर कशाला फिरवताय. रानटी पाखरा म्हणजे काय करताय काय. अरे गोपन नाही फिरवत आहे. अरे बघ सीडी लोड करतो. कुठून वर्ण उद्देश मागवलाय तो सीडी मध्ये लोड करतो. अच्छा झाला लोड. झाला काय झालं. लोड झालाय. तुम्हाला नाही झेपायचं. ते देव माणसांचं काम नाही. आता या सीडीतलं कुठलं गाणं तुम्ही लोकांना ऐकवणार आहात. हो गाणं वगैरे दाखवणार आहे. आपली सीडीत दाखवणार. आपली सीडी दाखवणार. पण त्याच्यासाठी सीडी प्लेअर लागेल ना. कशाला सीडी प्लेअर. आपण एवढे सगळे आहोत ना प्लेअर. मग सुरुवात करूया गाण्याला. म्हणजे तरुण लोक काय करतात ते तुम्ही आपल्या लोकांना सांगा. अगदी आजची तरुण पिढी काय करते एकाची नशा त्यांच्या डोक्यात असते. म्हणून तरुण पिढी करता ये गाणं. सिग्नल तोडला सुसट पळवली मोटारसायकल. सिग्नल तोडला सुसट पळवली मोटारसायकल. मोर घडला अपघात. मोटारसायकल मोर घडला अपघात. एका हातात हँडल पकडला तुझ्यात मोबाईल. एका हातात हँडल पकडला तुझ्यात मोबाईल. तुझ्यात मोबाईल मोर घडला अपघात. तुझ्यात मोबाईल मोर घडला
दारू पिऊन गाडी चालवू दे, लायसन नको वापरू दे, कुठलेही कागदपत्र जवळ नको ठेवू दे. पण आमची तरुण पिढी 2,000 रुपये भरती ना. मोठा भाऊ पुस्तक छोटा भाऊ म्हणजे एकदम स्टाप. हे मोठा सिग्नल. आमची वाट अडवणारा तू कोण मोठा? मिथून. मावशी मी मिथून. वय वय मावशी मी मिथून. मिथून. हे बघ. I am a disco dancer. I am a disco dancer. देव का तुला इथून तिथून? फटके म्हणते मी. फटके देव काय? हे कधी बोलणार? काय ना तरी मी तुमसारखा. हा. आमची वाट काढवली त्याचं कारण काय? तू कोण? मावशी मी कोण? तू कोण? मी कोण? कोण? हे बघ मी काय कोण? आम्हाला गणित नाही शिकवतो का रे? मावशी तू मला ओळखलंस? तू मला नाही ओळखलंस? अगं मी या 16 सहस्त्र गवळणींचा सिक्युरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड? हा. मला कुठेतरी नेऊन गाड. तसं नाही ग मावशी. तुला नाही का कळलं? अगं मी देवादिदेव किसन देवचा सेक्रेटरी आहे. देवादिदेव किसन देवाचा सिक्युरिटी कॅडबरी. नाही जमणार तुला. तू कोकाटे क्लास लाव ना. अशी एक पेकाटा देतो की डायरेक्ट कोकाटे. अगं नाही कळलं का? मी देवादिदेव किसन देवचा पेन द्या. किसन देवाचा पेन द्यावं. बस आता माझी ओळख झाली. आता मला तुमची ओळख करून द्या. मी हाय मंदा. मी हाय कुंदा. मी हाय कुंदा. मी हाय नंदा. मी हाय नंदा. ही मंदा ही कुंदा ही नंदा ही नंदा ही मंदा ही कुंदा 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 ही नंदा. पण हिचा का झाला वांदा? त्यांची हे सगळ्या गावची वाशीची प्रकरणे सांगपणा सगळ्यांची मावशी. देखो आपली शबनम मावशी. मावशी फक्त मावशी, गोळी मावशी, साधी मावशी, भोळी मावशी, काळी मावशी. अरे मी तरी काळी असली तरी माझं मन गोर आहे. मावशी काय चाललंय बघ ना, समोर पोर आहे. मावशी तुमची नावं कळली. आता मला सांगा तुम्ही चालवता काय? हा पोरींनो याला सांगा काय चालवतो आपण? या चलते करिश्मा. मी चालवते करिश्मा. या चलते होंडा. मी चालवते होंडा. या चलते पल्सर. मी चालवते पल्सर. मी आज चालवते न्यानो. हिला कोणीतरी न्याव. काय न्यानो? मग तू लावती का? काय सीट बेल्ट लावती का? शीट पेट माहित नाही ना मला. हे असंच असं बेफिकीरपणा तुम्हाला लढत असतो. अगं मावशी 4 व्हीलर चालवताना नेहमी सीट बेल्ट बांधायचा असतो. एकदा काय झालं तुला सांगतो. काय झालं? माझा एक लई जीवापड म्हणजे अगदी जीवलग मित्र होता. मित्र अमोल नावाचा. एकदा काय झालं, असाच एकदा गाडी घेऊन गेला. कोण अमोल? आणि लावला नाही ना सीट बेल्ट. आणि झाला दुर्दैवानं अपघात. हे काय बॅकग्राऊंड जास्त नको वाटू. काय झालं? त्याचा बॅकग्राऊंड खराब आहे. मावशे कळलं ना, म्हणून 4 व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करायचा. मला पेट्या. पण ते हेल्मेट घातल्यानं माझी हेअरस्टाईल फार बिघडतीया. हेअरस्टाईल बिघडतीया. अगं पण हेल्मेट घातलं नाही आणि दुर्दैवानं तुझा अपघात झाला तर तू जाशील ना ढागात. कळलं का? म्हणून बाईक चालवताना, मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करायलाच पाहिजे. आता नेहमी गाडीचं पेपर कशा पायी ठेवायचं? हरवलं म्हणजे? आणि तुझी गाडी झाली म्हणजे काय माझी बाईक बोलती. अगं गाडीचं पेपर कशाला ठेवायचंय? मग खरी गाडी खोटी गाडी पोलिसांना कळणार कशी? कळले काय? हो बाजूला. म्या म्हणते लायसन्स कशा पायी घ्यायचं? लायसन्स कशापायी घ्यायचं? अगं मग पोलिसांना कळणार कसं की तुम्हाला गाडी चालवता येते की नाही? नाही तर ते सलमान खान सारखं व्हायचं. तो दारू पितो, गाडी अंगावर घालतो आणि आत जाऊन बसतो. जेल मध्ये जायचंय. म्हणून कळलं का? या सगळ्या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. आणि ही
ही आजकालची पोरं या आजकालच्या पोरांना सांगायला पाहिजे. परवा एका पोरांना सांगितलं, अरे बाबा शाळा सुटल्यावरती असं गोळक्यात जाऊ नका, झेब्रा क्रॉसिंगचं महत्व डोक्यात ठेवत चला. झेब्रा क्रॉसिंगचं हा म्हणजे रस्त्यानं जायचं असेल तर झेब्रा क्रॉसिंग जायचं असं त्या पोरात सांगितलं. अरे माझ्या सोनू सोनी टीव्ही घरी जा, चल घरी जा. अरे गेला तू. हा हवालदार आलाय जा. असं पोरांना सांगायला पाहिजे, झेब्रा क्रॉसिंगचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं पाहिजे. कळलं की नाही मावसाहेब? आता तुम्ही चला भरा फाईन. फाईन हा फाईन हा काय 1 रुपयाचा कॉईन तो घाल खिशात घाल. अगं बाई, अगं ते गाणं नाही ग, अगं माहिती सांगायची लोकांना. माहिती सांगायची. हा 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 माहितीचं गाणं. वय 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 असं बोला की लहान आलं आपण भेटू सवयीनं गाणं झाल्यानंतर. वय वय चाल. तेरी मेरी जान रे तेरी मेरी जान 100 रुपयात ठेवलाय का. तेरी मेरी जान रे तेरी मेरी जान 100 रुपयात ठेवलाय का. नंतर फोन एकदा फोन सगळं सोडून फोन तर सांगतो तुला नंतर. गाडी चालवू नका. अरे आयुष्यात लय पोरी मिळतील पण जीव एकदाच येतो आणि एकदाच जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या काय आपल्या इथं आया बहिणी बसलेल्या आहेत, त्या आपल्या नवऱ्याबरोबर मागं बाईकवर बसतात आणि काय करतात, एकदम स्टाईल मध्ये आपली ओढणी अशी खाली सोडतात आणि ती ओढणी जर चुकून एकदा का त्या व्हील मध्ये अडकली, त्या चाकात अडकली तर यांचा जीव गेलाच म्हणून समज. म्हणजे जीवनचक्र व्यवस्थित चालावं म्हणून त्या चक्रात ती साडी किंवा पदर अडकू नये हे सांगायला हवं त्यांना. बरोबर आहे देवा. तुला हे कसं काय जमतं याचा मला मोठा प्रश्न पडलेला. आता आपल्या लोकांना जे काही सांगायचं होतं ते आपण सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आरटीओचे सगळे नियम पाळा, आरटीओचा आदर करा. होय का नाही देवा? आपण आता लोकांना सगळं सांगितलेलं आहे. पण देवा तुला माहितीये का सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रिक्षावाल्यांचा आता लई त्रास झालेला आहे. होय तो कसला म्हणजे अरे देवा त्या दिवशी काय झालं, मी असं ऑफिसात येत होतो. बरं म्हणजे मी ऑफिसला पण जातो. काय सांगतो, मी असं ऑफिसात येत होतो, मला घरी जायची लई हुरहुर लागली होती. मी त्या रिक्षावाल्याला बोललो, ए बाबा चल सांगपाड्याला चल. मग तो बोलला जा असाच घरी जा. रिक्षावाल्याला बोललो सांगपाड्याला तू चल, बोलला संपलाय हो पेट्रोल. शाहीर त्यानं तुम्हाला बनवला. आता पेट्रोलवर रिक्षा नाही चालत. अशीच खोटी खोटी कारण ती लोक आपल्याला देतात. त्यांना काय तर लांबचं भाडं पाहिजे. अरे माझ्या या चालकांना मला सगळ्यांना सांगायचे, बाबांना लांबचं भाडं पैशासाठी हे सगळं करू नका. तुम्ही विचार करा, आपल्या आया बहिणी आपला म्हातारा आई बाप जर दुसऱ्या शहरात गेलं आणि जर तिकडचे रिक्षावाले जर त्यांच्याशी असे वागले तर तुम्हाला चालेल का? मग मला त्यांना तेच सांगायचंय की गिराईकांशी सौजन्यानं वागा. अहो म्हणजे तो बी तुम्हाला 4 पैसे वाढवून देईल. आणि तुझं काय पुढचा आणखी एक काहीतरी तू म्हणत होता अनुभव. एकदा लांबचा प्रवास करून मी आलो. लांबचा प्रवास 12:30 वगैरे वाजले होते रात्रीचे. रात्री रिक्षा स्टँड वरती गेलो पण एकच रिक्षा होती. मग रिक्षावाल्याला लई विनवण्या केल्या. मग मी त्याला बोललो जेवणाची माझी तारी. स्टँड वर गेलो बरोबर घरी जायची उर अशी रिक्षा समोर न गेली. जाऊ द्या आता रडू नका. तसं नाही मला म्हणायचं. आता हे सगळे प्रॉब्लेम चालायचे. आपण आता रिक्षा मंडळी आम्ही तुमच्या समोर जो खेळ सादर केलाय त्याला नुसता खेळ समजू नका, नाही तर तुमच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाल्या वाचून राहायचा नाही. आता निरोग घ्यायचं म्हणतोय, मग निरोग घेऊया.
याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. हवा सुरक्षित प्रवास देवा माझे हे कर्तव्य, माझे हे कर्तव्य देवा माझे हे कर्तव्य. जेव्हा जपेल ही जनता जाणे जागृती जागरूकता, जेव्हा जपेल ही जनता जाणीव जागृती जागरूकता. तेव्हा मिळे सर्व सुख सुखी होतील हो लोक, संपून या दुःख सुखी होतील हो लोक. याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण. सगळ्यांना शुभप्रभात आणि नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपण भेटलो त्याबद्दल सुरक्षित जगवा आणि जगाला सुरक्षित जगू द्या अशा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या सगळ्या वातावरणात 26/11 जी घटना घडली त्या घटनेला पुन्हा कधीही जगात थारा मिळू नये म्हणून अवघ्या विश्वात्मक परमेश्वराकडे प्रार्थना करतो की जे निरपराध नागरिक आणि या नागरिकांना वाचवताना ज्या पोलिसांना ज्या रक्षकांना बलिदान करावं लागलं त्यांच्याबद्दल सुद्धा आपण आदर व्यक्त करूया, मनपूर्वक संवेदना व्यक्त करूया. आणि आज एका वेगळ्या कार्यक्रमाला मला बोलायला बोलवलं. त्याचं निमित्त झाले श्री मोरे साहेब. आणि या ठिकाणी मी पाहतो आहे एखादा कुठलातरी जादूचा पट उघडावा त्याप्रमाणे संपूर्ण माझं जीवन ढवळून टाकणारा असा एक वेगळा उपक्रम आदरणीय भरतजी, प्रतिभा म्हात्रे साहेब सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि आपण सगळेजण ते सगळ्यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो. एरवी मी अनेक वेळा अनेक विषयावर बोललो परंतु मी मोरेंचा आग्रह झाला की या विषयावर प्रवीण तुम्ही बोलू शकाल. मी विचार केला की हा संपूर्ण आंतरिक आणि शारीरिक सुरक्षिततेचा प्रश्न आहे किंवा आपण याच्यावर नक्की अभ्यास करूया, बोलूया आणि त्याप्रमाणे थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करेन. मी असं मानतो मित्रांनो की आपण जे सगळे उपस्थित आहात किंवा त्यांच्यासाठी जे बोलत नाहीये तर आपण सगळेजण कार्यकर्ते आहात असं मानून मी बोलतोय. त्यामुळे तुमच्यातून तुम्हाला भेटणाऱ्या हजारो माणसांशी मी बोलतो आहे. म्हणून तुमच्याशी कार्यकर्ता म्हणून एक तरुण राष्ट्रसेवक म्हणून तुमच्याशी मी मनमोकळ्या गप्पा मारीन. त्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, आजच्या कार्यक्रमाची मर्यादा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याकडे तुम्ही त्या दृष्टीने पहा. मित्रहो, आता माझी भूमिका आहे या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बोलण्याची ती मी कुठल्या दृष्टीने बोलणार आहे ते आधी मी मुद्दाम तुम्हाला सांगेन म्हणजे तुम्ही निश्चित व्हा. मी प्रवासी म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. याचं कारण असं की प्रत्यक्ष ड्रायव्हिंग करणं हा एक भाग आहे आणि त्या ड्रायव्हर बरोबर एक प्रवासी म्हणून प्रवासी करणं. असंख्य प्रवासी करतात, देशातल्या असंख्य प्रवाशांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्यामुळे तुमचंच मनोगत माझ्यातून व्यक्त होईल याची मला खात्री आहे. त्यामुळे या ठिकाणी चालकही आहेत आणि चालकांच्या बरोबर जाणारे प्रवासीही आहेत आणि त्यामुळे हा संवाद दीर्घुदास रंगेल याची मला खात्री आहे. मित्रहो, नाईट स्कूलला माझ्या शिकवण्याची सुरुवात झाली. भांडुपला कस्तुरी नाईट स्कूल, त्या नाईट स्कूलला माझी शिकवण्याची सुरुवात झाली आणि त्या वर्गामध्ये अनेक प्रकारची मुलं असेल. म्हणजे तेव्हा माझं वय होतं साधारणतः 19-20. कारण एकीकडे मी शिकत होतो आणि त्याच वेळेला मी शिकवत होतो. सकाळी मी कॉलेजमध्ये जायचो आणि संध्याकाळी मला पार्ट टाइम नोकरी मिळाली होती नाईट स्कूल मध्ये शिकवण्याची. आणि माझ्या वर्गात कोण, माझ्या वर्गात भाजी विक्रेते, फुलांच्या माळा करणारे, पेपर टाकणारे, असं वेगवेगळे
आणि त्यामुळे मी 20 वर्षाचा शिक्षक आणि समोर 35 वर्षाचे विद्यार्थी असं सुरेख चित्र होतं. ती मुलं पण मजेशीर होती, काळी सावळी रांगडी धमाल करणारी अशी, पण तरी पण ती शिकू इच्छेणारी अशा तऱ्हेची मुलं होती. आणि कुठल्याही शिक्षकामध्ये आवडायची नाही. किती प्रयत्न केला तरी वयाने बरीच असलेली आणि उशिरा शिकायला सुरुवात केलेली ती मुलं अनेकदा आवडायची नाही. त्यांचा दंगा मस्ती इतकं व्हायची की आपण कुठे आलो याचा प्रश्न पडायचा. पण मित्रांनो, मला आठवतं की वर्गात सूर लावून शिकवताना एक मुलगा, त्याचं वय असेल कदाचित 28-29, तो अतिशय गोंधळ दंगा करणारा म्हणून प्रसिद्ध. सगळे शिक्षक त्याच्या विरुद्ध तक्रार करायचे, हा मुलगा वर्गात नसेल तर शिकवणं बरं असं वाटावं अशा तऱ्हेचा तो मुलगा. त्याच तासात त्याच वर्गात माझा तास सुरू झाला. पद्धतीप्रमाणे आणि त्याच्या संदर्भाप्रमाणे त्यांनी काहीतरी आक्रमकपणा करायला, त्याला झेपेची गुंडगिरी करायला सुरुवात केली. अनेक जणांनी अनेक प्रयोग केले होते, अनेक प्रयोग. काही म्हटलं होतं आय कांट वेट, गेट आउट, काही उभं केलं होतं. त्याला त्याचं काहीच नव्हतं, शिकायचं नाही हेच त्याचं शिकणं होतं. आणि त्यामुळे त्याला काहीही फरक पडतो. काही मुलं असतात ना की जसे फिरत 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 वर्गात येऊन बसतात आणि वर्गात फिरणं संपलं की बाहेर फिरायला लागतात, त्या प्रकारचा तो मुलगा. आणि माझ्या तासाला तो मला दिसला, सापडला, गोंधळ सुरू केला. मी त्याला एकच वाक्य म्हटलं, मित्रा तुला जो काही घालायचा गोंधळ तो जरूर तू घाल, माझी त्याला तुझी पूर्ण परवानगी आहे. फक्त एकच विनंती करतो, की विनंती तू ऐक आणि नंतर तुला जो गोंधळ घालायचा आहे, तुला जी गुंडगिरी करायची ती तू सुरू कर. तो मुलगा स्तब्ध झाला, सगळा वर्गही स्तब्ध झाला. कारण आतापर्यंत कुठल्याही शिक्षकाने असं म्हटलं नव्हतं की तुला काही गुंडगिरी करायची तू कर, असं कुठला शिक्षक म्हणेल. पण मी म्हटलं इतकी गुंडगिरी करण्याआधी मी तुला एकच विनंती करतो, तेवढी कर आणि नंतर तू गुंडगिरी सुरू. अशी शांतता वर्गात पसरली. आणि मी त्याला म्हटलं पुढची गुंडगिरी करण्यापूर्वी, वर्ग विस्कळीत करण्यापूर्वी फक्त तू तुझ्या आईचे डोळे आठव. तू फक्त तुझ्या आईचे डोळे आठव. इथे बस आणि आईचे डोळे आठव आणि मग तू तुमची गुंडगिरी सुरू. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, मी काही कोणी बंगाली मांत्रिक नाही की छू मंत्र करून माणसाचं कबूतर करतो, असा कोणी नाही. पण वर्ग तसाच निस्तब्ध झालेला. त्या मुलाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. तो नुसता म्हटलं शांत बसला. त्यानंतर मी पुढे शिकवायला लागलो. स्टाफ रूम मध्ये मुलगा म्हणाला, मी पूर्ण बदलले आतापासून, या क्षणापासून. म्हटलं का, काय झालं, तुझ्या वागण्याचं पुढे काय झालं. तो म्हणाला, सर तुम्ही मला आईचे डोळे आठवायला सांगितलं आणि खरं सांगू माझी आई त्या जगात नाही, पण ती मी जे काय करतो आहे ते ती वरून बघते आहे याची जाणीव मला. आईचे डोळे आठव म्हटल्यानंतर कुणीतरी वाट पाहणार आहे याची जाणीव झाल्यानंतर एक मुलगा जर बदलतो तर ड्रायव्हिंग करणारा प्रत्येक जण स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घेताना बेफामपणे जेव्हा वाहन टाकतो तेव्हा जर त्याने आपल्या आईचे, पत्नीचे, मुलांचे डोळे आठवले तर त्याचं जीवन बदलून जाईल. घाटामध्ये अनेकदा ती पाटी पण पाहतो, ही पाटी ज्याला कोणी सुटली असेल त्याला खरंच उत्कृष्ट साहित्याचं पारितोषिक दिलं पाहिजे. ज्याला कोणाला ती पाटी पहिल्यांदा सुटली असेल, ती पाटी जेव्हा जेव्हा मला घाटातून दिसते रस्त्यातून जाताना तेव्हा मी जवळ बसलेल्या चालकाचं वागणं, त्याची देहबोली, त्याचं शरीर, त्याची बॉडी लँग्वेज बदलताना मी अनुभव. साहेब या वागण्यात ताकद आहे.
तुम्ही जो प्रयोग करता, तुम्ही एका मराठीतल्या लेखकाला या विषयावर बोलत आहात, हा तुम्ही एक वेगळा प्रयोग केला अभिनय. त्याची या क्षणी कदाचित कल्पना येणार नाही, कारण बी पेरल्यावर लगेच उगवत नाही, 4 दिवस थांबावं लागतं. आणखीन काही वर्षांनी करसकर साहेब तुमचे प्रयोग तरावून वर येतील, हे मी टाळ्याच्या गरजेचं. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे जे सगळे कार्यकर्ते, मी कार्यकर्तेच म्हणतो, व्यवसाय सगळ्यांचाच आहे. मी पण कॉलेजमध्ये व्यवसाय करतो, पण व्यवसाय करताना पगाराचं मानधन होण्यासाठी व्यवसायाचा धर्म व्हावा आणि तो तुम्ही करता. तुम्ही म्हणजे तुमचे सगळे कार्यकर्ते, तुम्ही एकटे तर करू शकणार नाही, पण तुम्ही पेरता ना, तुम्ही एवढं करून घेता. तुमची मूळ संकल्पना आहे. आज त्या मुलाने जे नाटक केलं, त्या लेखक दिग्दर्शकाला मी मागे जाऊन हस्तांतरण करून आलो आणि त्या लेखकाला मी काय म्हटलं, मला जर या विषयावर जरी नाटक हे लिहायला सांगितलं असतं तर मी इतकं चांगलं लिहिलं नसतं. ही दाद मी त्याला दिली पाहिजे. आपल्याला आवडलं नाही तर आपण आवडलं नाही म्हणतो ना, मग आवडलं तर वाह म्हणायला काय जातं, वाह म्हणतो. काय मुलांना सुंदर सादर केले. एकीकडे रंजन आणि दुसरीकडे अंजन, असं सुंदर सादर केले. घाटामध्ये ती पाटी ज्याला कोणाला सुचली असेल, कुठली पाटी तुमच्या लक्षात आली, आठवली असेल, आणि ती पाटी ही चालकांना ती पाटी सांगते, वाहन तुमचं शिस्तबद्ध रीतीने चालवा, घरी तुमची कोणीतरी पाळता. बघा सगळे कोणच म्हणाले, हे घरी जे कोणीतरी वाट पाहतंय ना, ते वेळी आठवणं हे आयुष्यासाठी उपयोगी आहे. हे स्वतःसाठी नाही, मला पुण्याला जायचंय म्हणजे पुण्यापर्यंत जाण्यासाठी नाही, मला इथून घरी जायचं असेल, तुम्हाला विष्णुदास भावे नाट्यगृहातून घरी जायचं असेल, तुम्हाला परीक्षेतून घरी जायचं असेल, तुम्हाला कामावरून घरी जायचं असेल, तरी सुद्धा तुम्हाला ती पाठी महत्वाची आहे. घरी कोणीतरी वाट पाहते आणि घरी वाट पाहण्यासाठी मुळात घर तर हवं ना, पण ते घर केवळ 4 भिंतींचं असतं का मित्रमैत्रिणींनो? भिंतींचं लॉजिंग बोर्डिंगही असतं, पण लॉजिंग बोर्डिंग मध्ये घर असतं का? लॉज मध्ये बिल असतं आणि घरामध्ये डी असतं. एवढं कळलं. हॉटेलमध्ये आग्रह केला जात नाही वेटर कडून, अजून घ्या ना एक मसाले डोसा, घ्या ना प्लीज, खा ना, असं म्हटलेलं वेटर मला आठवत नाही. पण आई म्हणते, अरे अजून चटकन भाकरी घे, बरं जायचंय, बोलायचंय तुला, बरोबर काहीतरी डबा घेऊन टाक. अगं आई तिकडे खाण्याची व्यवस्था होणार आहे. अरे होणार आहे, पण नाही झालं तर असलेलं बरं, हा तर परत आणता येईल, पण घेऊन जा, असं सांगते ती आई असते. तिची काळजी ज्या मुलाला असते तो मुलगा याच्या आत्ताच्या क्षणानंतर मग ती मोटरसायकल चालव, रिक्षा चालव, वाहन कुठलेही घ्या, चालवताना त्याला आठवेल वाट पाहणारी आई. गृहस्थ असेल तर त्याला आठवेल वाट पाहणारी आपली गृहिणी, आपली पत्नी, पत्नी सुद्धा आपली आईच असते. खरंच आहे. मी नेहमी ओळख देतो माझ्या बायकोची आणि माझ्या आईची. ते जर दोघे जण जवळ असतील तर मी ओळख कशी करून देतो, ही माझी आई आणि ही माझ्या मुलांची आई. घरामधल्या 2 आई, या दोन्ही आई वाट पाहतात. हे मी काय सांगतो बाळांनो, मित्रमैत्रिणींनो, याचं कारण आपण वाहन नावाच्या यंत्रावर स्वार होतो, पण बघता बघता यंत्र आपल्यावर स्वार केव्हा होतं हे कळत बरोबर कळत नाही. नशेची ज्याप्रमाणे गती असते त्याप्रमाणे गतीची पण नशा असते. काय म्हणतो मित्रांनो पहा, आणि कुठली नशा खड्ड्यातच नेते, शिखरावर नेत, शिखरावर नेत, ते संस्कारातून निर्माण झालेले
संयमाचं स्वातंत्र्य आणि खड्ड्यात नेत्याची नशा. मगाशी नाटकात वाक्य बोललं गेलं, दारू पिऊन वाहन चालू नका. मी तर म्हणतो दारू पिऊ नका म्हटलं तर काय अर्थ आहे? म्हणजे वाहनातून उतरल्यावर काय लागत मला काही कळत नाही. आपण इतकं सोयीचं घेतो, लोकशाही आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं त्यावर माझं बंधन नाही. पण असं का पूर्ण निर्व्यसनी असणं, पूर्ण चारित्र्य संपन्न असणं, निर्व्यसनी असणं हे काही पार्ट टाइम असतं का? मी फक्त कॉलेजमध्ये असताना सिगारेट ओढत नाही, उरलेल्या वेळात मी व्यसनी आहे, पण 4 तास मी निर्व्यसनी आहे. हे वाक्य बरोबर आहे का? नाही. मग ऐका, काही जणांना वाक्य लागत असेल, मला झोमत असेल तर त्याने आता शांतपणे ऐका, बोलू नका. मित्रमैत्रिणींनो, सांगायचं हे हा रियाज आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणजे रस्त्याची सुरक्षा का? रस्ता सुरक्षित ठेवा म्हणजे तिकडे तिकडे कर्फ्यू वगैरे आहे, माणसं घराघरात बसले आणि काय 8 दिवस रस्त्यावर फिरकलं नाही, रस्ता सुरक्षित राहिला, सप्ताह पूर्ण झाला का? रस्ता सुरक्षा नाहीये, प्रवासी सुरक्षा सप्ताह. आणि ज्या रस्त्यावर ते प्रवासी सुरक्षित, तो रस्ता सुरक्षित करण्याचा रस्ता आजच्या रस्त्यातून जातो, भावे नाट्यगृहातून आणि म्हणून इथे जमलेली आहे तरुण पिढी आहे. भरतजींनी कुठून एवढी तरुण पिढी व्याख्यानाला आणली तेव्हा माहिती, कारण बहुतेक तरुण मुलं व्याख्यानाला येत नाही आणि व्याख्यान म्हणतात तर अजिबात विकत नाही. पण तुमचं मला कौतुक वाटतं, कारण तुम्ही आलात मुद्दा म्हणून. याचं कारण ही भावनिक नव्हे, आत्मिक नव्हे, तर ही नैसर्गिक सुद्धा एक गरज आहे. काय असतं माहितीये पुष्कळदा, ऐका, पौरुषाच्या भन्नाट कल्पना असतात. वाक्य पुन्हा एकदा उच्चार, पौरुष पराक्रमाच्या भन्नाट कल्पना. मी 5वी-6वी ला असताना एक गाणं फार लोकप्रिय झालं होतं, राजेश खन्नाचं, अंदाज चित्रपटात. मागे हेमा मालिनी सारखी त्यावेळी आणखी ड्रीम गर्ल असलेली सुबक गुलाबी, बरेच तुम्हाला आणि अशी बसलेली आणि समोर राजेश खन्ना आणि डोळ्यावर तो गॉगल. आणि मग राजेश खन्नाचं गाणं म्हटलं, जिंदगी है सफर है एक सुहाना, आणि पुढची ओळ काय, कल क्या है किसने जाना. आणि मागे ती पोरगी बसलेली, राजेश खन्नाच्या जागी मी. बघणारा प्रत्येक प्रेक्षक पुरुष इथे नायक असतो आणि आपल्या मनातली जी कल्पना असते प्रेयसीची, मग ती वैदा असतो की आत्ताची प्रीती झिंटा, ती मागे असते. आणि मग तो राजेश खन्ना कल क्या है किसने जाना म्हणून नाचत जातो. त्यांनी काही 20व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचं व्याख्यान ऐकलेलं नसतं आणि त्याच्या व्याख्यानाला आयोजन करायला तिथे भरत कळसकरांची नेमणूक झालेली नसते. आणि त्यामुळे तो आपल्या प्रेयसीच्या स्पर्शाने थरारतो आणि एका पुरुषाच्या शरीरामध्ये मोर घुमायला लागले, मग काय होतं ते केस धुंद छान पैकी. आणि मग या बायका काय करतात, माझ्या बसलेल्या आणखी घटक आणखी घट्ट पिळल्या की त्यांचं पिल्याचं जितकं घट्ट तेवढी ब्रेकवरची पकड सही होती. आणि मग तिला आपलं प्रियकर किती पुरुष आहे दाखवण्यासाठी याला धक्का मार, त्याला धक्का मार, त्याला घालव, हे सुरू होतं. आणि कल क्या है किसने जाना शेवट काय होतो तुम्हाला माहितीये का? तो चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर सीडी आणून बघा, माझी शिफारस आहे. ते गाणं संपतं आणि लगेच राजेश खन्नाचा प्रेम दाखवतात, म्हणजे सिनेमात अपघात होतो. नशीब दिग्दर्शकाने एवढं तरी कौशल्य दाखवलं, एवढं तरी केलं, फार चांगलं केलं. म्हणजे तो दिग्दर्शक कदाचित त्यावेळेला कळसकरांच्या जागी नेमणुकीला पाठवला. कौतुक वाटतं मला, कौतुक आहे की त्या गाण्याची मजा लुटायला लाव. गाडी नेता येते इथून ते पुणे, पुणे ते इथे, याचा अर्थ तुम्हाला ड्रायव्हिंग आलं असा नाही. तुम्ही गाडी नेली आणि आणली म्हणजे दिसायला ड्रायव्हिंग केलं, पण
विषयी तुम्ही कृतज्ञ आहात का? आणि मला आमच्या ड्रायव्हरने किस्सा सांगितला कुठला, एकदा माझी गाडी अचानक घाटात बंद पडली, इतकी बंद पडली की सुरूच होईना, गॅरेज दूर होत, काय करायला प्रश्न पडला, कडाक्याची थंडी होती आणि काय करणार सकाळपर्यंत. मी माझ्या गाडीला नमस्कार केला, डोकं टेकल्याने म्हटलं, बाई ग अर्धा तास नीट चाल तिथपर्यंत, मग आपण तुला त्या दवाखान्यात येऊन बरं करू आणि मग पुढे जाऊ. मी चुकलो असेल तर क्षमा कर, मग आपण नीट जाऊ, चालशील ना? आणि सुरू केली आणि गाडी अर्धा तास नीट. तुम्ही काय म्हणता? वर्गातले बुद्धिमान विद्यार्थी इथे असतील, काही सायन्सची मुलं असतील, ती म्हणतील योगा झालं, योगा म्हटलं की संपलं, उत्तरच नाहीये. योगा बोला फुलाला गाठ, पण बोला फुलाला गाठ आपल्याला हवे तेव्हा पडणं हा सुयोग नाही. तो योग तिथे जुळून येणं. म्हणून मला वाटतं श्रद्धेचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य प्रत्येक वाहन चालकाकडे आणि प्रवाशाकडे पाहिजे. दुसरी गोष्ट कळत साहेब, चालकाला सगळे तर सांगतात, पण मागच्या प्रवाशाला पण सांगितलं पाहिजे. मागच्या प्रवाशाला कधी सांगितलं जात नाही. प्रवाशांचं पण कर्तव्य आहे, आम्हा प्रवाशांचं, की त्या चालकाचा मूड जपणं. भक्ती बर्वेचा अपघात कसा झाला माहितीये तुम्हाला? भक्ती बर्वेचा जो ड्रायव्हर होता, भक्ती बर्वेचा जो ड्रायव्हर होता ना, वाईला घडलेली घटना आहे. तो 2 दिवस ड्रायव्हिंग करत होता आणि तो भक्तीबाईला म्हणत होता, आज मला पुष्कळ झोप आली आहे, मला 2 तास तरी झोप होऊ द्या आणि मग मी तुम्हाला सुरक्षित नाही. त्या मागेच राहिल्या. कोणी म्हणे मृत्यू असेल, त्यांचा असेल, पण 15 दिवसापूर्वी लग्न झालेला तो ड्रायव्हर. मी नेहमी जेव्हा दूरच्या प्रवासाला जातो, माझे विद्यार्थी इथे माझ्या बरोबरचे आलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारा, मी खोटं वाटेल माझ्या बरोबर भरत तुम्ही आहात शेजारी, तर मी त्याच क्षणी तुमच्यापेक्षा ड्रायव्हर जातो. हा अपमान नाही, हा तुमचा सन्मान आहे. याचं कारण त्याच क्षणी आपला श्रीकृष्ण तो आहे, पण तो श्रीकृष्ण होण्यासाठी आपण आनंद झाला पाहिजे. आपण ड्रायव्हरला दूर करतो, झोप आले तिथपर्यंत जायला बोलावले. स्वतः काय करतात माहिती का? स्वतः ही बडी मंडळी उत्तम मऊ ब्लँकेट मध्ये झोपतात आणि कुडकुडणाऱ्या थंडीत गाडीत ड्रायव्हरला झोपून ठेवतात. 2-4 साधने त्याच्याकडे असल्याच असतील, त्याला विचारा प्रेमाने, त्याला सांगा की अरे तुझी काही सोय नसेल तर वर एक वेगळी खोली घेतो, 300 रुपये तुझ्यासाठी खर्च करतो. अरे तू जेवलास का? तुला चहा हवाय का? तुला जरा आराम करावा असं वाटतोय का? याचा अर्थ दर 10 मिनिटांनी पाठीवरून हाकलं. पण ड्रायव्हरला कळतं मागे बसलेला जो प्रवासी आहे त्याला आपल्याविषयी एक ममत्व वाटते. त्यामुळे ड्रायव्हिंगच्या आरटीओच्या कुठल्याही नियमातला एक नियम जो नाही तो तुम्ही घाला त्याच्यात, की प्रवाशांनी सुद्धा चालकांचा सूर जपला पाहिजे. काही ड्रायव्हर सांगतात की इथे जाणं योग्य नाहीये, ऐकलं पाहिजे. सगळं मला कळतं कसं चालेल. मी कॉलेजमध्ये मराठी शिकवत असेल, पण मी ड्रायव्हरला सगळं शिकवायला लागलो, असं चाल तसं चाल, इकडून घे, मारे कर, पुढे कर, ओव्हरटेक. आणि आपण आपल्या मूर्खपणाला करतो, पण त्याचा शहाणपणा न ऐकल्यामुळे आपण जातो आणि तोही जातो. प्रवाशांना लक्षात घ्या, आपल्याला काही गोष्टीचं कळत नाही हेही कळलं. पु ल देशपांडे एका खेड्यात गेले. पु ल देशपांडे एका खेड्यात गेले आणि काम झाल्यावर शेतात फिरत होते आणि शेतकरी तिथे शेत दाखवत होता. पु ल देशपांडे लोकप्रिय विनोदी लेखक, विनोदी काय मोठेच लेखक मराठीतले, नामवंत. पुलंनी लिहून ठेवले काय, ते शेतकऱ्याला काय म्हणाले,
नाहीये टोमॅटो चांगले येतील. काय विचारलं? या झाडाला कुठलं खत घातलं म्हणजे टोमॅटो छान येतील? तो शेतकरी अडाणी होता. तो काय म्हणाला, साहेब माझ्या हाडाचं खत घातलं तरी टोमॅटो चांगला येणार नाही, पण वांग्याचं झाड. तेव्हा कुणाला लक्षात आलं, लेखनात आपण कोणीतरी असू पण शेतात आपण पु. ल. देशपांडे लोक आहे. तेव्हा घालते का असं काय होतं, कधी कोण आहे की काय चालत काय कळत नाही. असो, मला म्हणायचंय काय, तर कुठे ना कुठेतरी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काय तर तुम्ही सगळेच काही ड्रायव्हर नाही आहात, मी तर नाहीच आहे, पण प्रवाशांचं पण काम आहे बरं, बरोबर ना, की त्याचा सूर जपलं पाहिजे. आता पुढल्या मुद्द्याकडे आपण निघूया आणि तोही तुम्हाला आवडेल. काही चालक मंडळी नाही वाईट सवय आहे. आता ती सवय आहे म्हटलं की वाईट आहे. आणि ती कुठली, घाटात किंवा कुठल्याही रस्त्यात जरा एखादं वाहन शेजारी दिसलं की झपाटून उठतात, याच्या पुढे गेलं. कसली स्पर्धा. मी तर माझ्या चालकाला प्रेमाने सांगतो, कोण तुझ्या ओळखीचं आहे? नाही. मग काहीतरी बक्षीस आहे? नाही. मग कशाला ना, मी त्याला म्हणतो मला तू सुखरूप घरी सोड आणि मग मजा घ्यायला तुम्ही कशा करता ओव्हरटेक, कशा करता? जिथे तुम्हाला पाहून दाखवायचंय, पराक्रम दाखवायचंय, तुमची ड्रायव्हिंगची स्पर्धा आहे, रेस आहे, तिथे तुम्ही नियम पाळून जे पुढे जाल त्यांनी चषक मिळेल. आणि नियम न पाळता जर तुम्ही खोट्या कुठल्या तरी जिंकण्याच्या उर्मीनं पुढे जाल तर चषकच्या ऐवजी तिरडी आपल्या खांद्याखाली येईल. हे विसरायचं नाही. आणि त्याच्यामुळे ही स्पर्धात्मक भावना सोडून द्या. ही स्पर्धात्मक भावना मुळामध्ये सोडून दिली पाहिजे. आता छोटी जी वाहनं असतात, मला आश्चर्य वाटतं की एवढा विषयावर मी विचार केला मला वाटत नव्हतो, म्हणजे मी थोडाफार विचार करतो. आश्चर्य वाटेल, हे सगळं मी अनुभवतोय. आज तुमच्या पुढे सांगण्याची संधी मिळाली. छोट्या वाहनांसाठी एक अप्रतिम वाक्य मी परवा घाटात वाचलं. मी घाटात शब्द इतक्या वेळा बोललो की माझ्या समोरच्या श्रोतांना वाटलं की गवणे बऱ्याच वेळ घाटातच असतो. मी घाटात, कारण मला आवडतं शिखरावर जायला आणि समुद्रावर यायला. मित्रांनो, त्या मोठ्या वाहनांसाठी, छोट्या वाहनांसाठी एक अप्रतिम वाक्य आहे. पुढे आठवेल सांगू शकते? आठवेल का बघा? नाही, ते इतकं अप्रतिम वाक्य आहे की त्याच्यावर सुद्धा वाक्य वेगळा. आणि ते वाक्य केवळ वाहनांसाठी नाही. या ठिकाणी विद्यार्थी आहे, इथे शिक्षक आहे, इथे नागरिक आहे, इथे कलावंत आहे, त्या सगळ्यांसाठी ते वाक्य आहे. आणि ते वाक्य कुठलं आहे? अप्रतिम आहे. ते वाक्य असं आहे, छोट्या वाहनांना कुठलं वाक्य आहे? तुमचं सगळं बरोबर आहे. वाक्य जागरण झालं, एवढं ऐकू आलं? तुमचं सगळं बरोबर आहे, पण त्याच्या हातात ट्रक आहे. सदा भरती शोधून काढा. तेव्हा माझं एक पुस्तक त्याला सफल भेटले माझ्या घरात. सोमन मॅडम, कसं वाक्य आहे? तुमचं सगळं बरोबर आहे, पण त्याच्या हातात ट्रक आहे. होतं ना असं? ओ, एखादा पिसाच ट्रक ड्रायव्हर, त्याचे संस्कार माहिती नाही, तो कुठून आला माहिती नाही, तो किती दिवस जागला माहिती नाही, काहीच माहिती नाही. आणि आपल्या हातात रिक्षा आहे, स्कूटर आहे, कार आहे, होंडा आहे, ती बारीकशी गाडी आहे, काय आहे, आणि आपण काय म्हणतो? माझे सगळे नियम बरोबर होते, तरी पण मला घेतला. अरे नंतर ऐकायला तो आहे कुठे?
नाही असे काहीतरी मला येईल सांग. जीवनाचं अस्तित्व जीवनातच कळलं पाहिजे. नाही तर भूत होऊन सांगणार का माझं काहीच चुकलं नव्हतं पण त्याने मला मारला. अरे त्यामुळे त्याने काही नियम पाळले तरी तुला तो नियम पाळत नाही हे नियम पाळायला कळल्यानंतर तिथे कुठला नियम पाळायचा याचा नियम सांभाळणं याचा अर्थ संस्कार नाही बाबत काय केला आपण पाहतो सगळेच काही इथे सोपे आहेत का रस्त्याचं प्रत्येक इथे ऐकायला आलात का इथे 400-500 जण आहेत बाहेर 25-30 लाख आहेत पण ऐका उचकलता काय होतं माहितीये ज्याला वेळ घालवायचा फुकट त्याचा वेळ फुकटच जात नाही कारण त्याला वेळ घालवायचा आहे फुकट. पण ज्याला वेळेचा उपयोग करायचा आहे त्याने काय करायचं वाद घालायचे नाही. काही मी पाहतो रस्त्यामधल्या 2 वाहनांच्या ड्रायव्हरची जी भांडणं होतात आयुष्यामधल्या सगळ्या शिव्या 3-4 मिनिटात एकत्रित ऐकल्यानंतर काय होतं आणि कसल्या प्रतिभावांवर शिव्या हो प्रचंड हमरी तुमरी नाही माझी छाती तर दडदड लागते आणि बाजूला करावं ते एखादा भटका कळत नाही. भांडण सोडवलं उद्या बातमी भांडण सोडवायला गेले दवणाचा खून मला कळत नाही. आपले संस्कार आपली सतत विवेक बुद्धी ज्याला आहे त्यांनी इथे न्याय अन्याय बघा न्याय अन्याय मानू नये आणि मला काय म्हणायचं छोड दुसऱ्याला क्षमा करणं म्हणजे सुद्धा जिंकणं असं हे लक्षात. विचार करा की तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय ऑफिसमध्ये नव्या तुम्हाला नवीन नोकरी लागणार आहे तुमच्या मनासारखी $50,000 किंवा महिन्याला पगार अशी कल्पना करा आणि 10 वाजता पोहोचायचे 10 आणि बस आली आणि तुम्ही जर त्या कंडक्टरशी वाद घालत असला बस थांबली उतरो नाही उतरू का बाकी गाडी आहे का तुम्हाला ती पैकी आहे का असं करत चर्चा झाली आणि तिथे तुम्ही पाहुण्याला पोहोचला आणि तिथल्या साहेबांना म्हणालात की ट्रॅफिक जॅम होता किंवा कंडक्टरशी भांडण झालं म्हणून मला उशीर झाला मला क्षमा करा तर ते काय म्हणतील अधिकारी तुला क्षमा केली आहे पण इंटरव्ह्यू त्याचीच घेतली जाते की जो 10ला वेळेवर पोहोचतो त्याची. नमस्कार गेली ना संधी आला ना संधीवाद. त्यामुळे तरुण मुलं मुली इथले सगळे नागरिक एक लक्षात घेतलं पाहिजे आयुष्यात सगळ्यात महत्वाचा कुठला असेल तर तो आपला वेळ आहे. आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या भांडणांना कायम रडाला तुम्ही नेली तर अधिक चांगलं होईल. मित्र मी रडायला बोलतोय आणि 5-सव्वा तास केव्हा होऊन गेले ते मला कळत नाही तरी पण मी अखेरचे 1-2 मुद्दे मांडीन आणि मग थांबेन. मी पुढचा मुद्दा मांडतोय तो सुद्धा अजून भारतातल्या कुठल्याही आरटीओच्या नियमांच्या मध्ये आलेलाच नाही. नवीन बोलण्याचा प्रश्न करतो आणि मी काय सांगतो इथल्या चालकांना ज्याप्रमाणे एक ध्यानयोग असतो ज्याप्रमाणे तपश्चर्या बसलेला ऋषी कपाला बसून योग लावतो समाधी लावतो त्याप्रमाणे ड्रायव्हिंग हा सुद्धा एक समाधी योग आहे. मी किती वेळा अनुभव घेतला आहे की उत्तम ड्रायव्हर त्याला मध्ये काही खायला गेलं तो हातानेच म्हणेल नंतर एकाग्र लक्ष आणि कळतं मागून मागे बसलेल्या पाठीवरून कळतं की चालवताना पण याचा सूर लागलाय त्याचं ध्यान लागलंय तो मेडिटेशन करतोय सूर लागलाय त्याला तहान कळत नाही. अरे पण याच्या विरुद्ध मी काही करायला पाहिजे. मी याला गेलो होतो तिथे विदर्भात कुठलं ते गाव आणि मध्ये 2-4 घाट लागले
मंत्र्यांचा ड्रायव्हर, अनेक मंत्री आणि त्याला सगळ्या गप्पा ऐकू होत्या ना ड्रायव्हरना. आणि मी शेजारी बसलो, रात्रीचा प्रवास आणि तो वळण जे असायचं वळण, त्याला वळण दिसायचंच नाही. वळण म्हणजे पण हुळ हुळ. आणि मग नावं घेत नाही, आता कुठली नावं घेतो आपण, मंत्र्यांची नावं तो घेत होता, पण मी घेणं बरं दिसणार नाही. तो मिओ याला ओळखतो, पक्का काय करतो तो वळण. आणि तो प्रत्येक मंत्र्याला, प्रत्येक राजकारणाला शिव्या घालताना जो मीच तो बसतो शेजारी, अशा रीतीने माझ्यावर खेचायचा. आणि पुन्हा काय चाललंय काय नाही असं चालला. मी माझ्या बॅगेतून कागद काढून मृत्यूपत्र लिहिली. सांगतो मी, अजिबात काल्पनिक नाही, विश्वास. आणि इथल्या चालकांना किंवा चालक होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला मी सांगतो, गाडी कुठली असतो, टळलेले अपघात कळत नाही. वाक्य पुन्हा एकदा उच्चारतो, शिक्षक आहे ना. टळलेले अपघात कळत नाही म्हणून जगण्याची किंमत कळत. अपघात झाल्यावर हातपाय तुटले, पण आपण कितीदा वाचलो, पण नियती काय म्हणते, एकदा वाचवला, दोनदा वाचवला, तीनदा वाचवला, आता वाचवण्याचा सतत होतो. आणि मग नियती काय म्हणते, आता एकदा 10-15 टाकते मोठेच त्याचा कंबर. तुम्ही हाडं मोडल्यानंतर रिपेअर करतात त्या दवाखान्यात सहज भेट द्या. तिथले अनेक वाहनांच्या बेदरकार पडतात, त्याचे अनेक जण म्हणतात समोरच्याची चुकी होती का माझी चूक होती, पण चूक टळू शकली नाही. माझा एक विद्यार्थी किशोर पाडळकर, अरे उत्तम छायाचित्रकार, उत्तम. आज तर तो गेल्यामुळे माझा उजवा हातच गेलाय. लता दिदींपासून सगळ्यांच्या बरोबरचं चित्र काढायचं माझा तो पोरगा किशोर पाडळकर. केवळ पोलिसांची निर्णायक शिट्टी त्यांनी न ऐकता तो बेफाम गेला आणि टीएमपीच्या मागच्या चाकाखाली अडकली. मी कार्यक्रमात सुरुवात करणार तेवढ्यात बातमी कळली. मी कसं बोललो मला माहिती नाही. कोर्टात निर्णय त्याच्या विरुद्धात आला. मुद्दा असा की एकटा किशोर नाही गेला, सगळं घर गेलं. 2 लहान मुलं अनाथ झाले, तरुण बायको निर्माण झाली, 85 वर्षाची आई, मुलगा गेला आणि हाय खाऊन. मित्र मैत्रिणीनो, घरी कोणीतरी वाट पाहतंय ही पाठी विसरायची. याचा कुठेतरी काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, आपल्याकडे गंमत काय, आपण बोलतो छान, कार्यक्रम होईल, सप्ताह छान होईल, सगळ्यांना श्रेय मिळेल, त्यातून काही झिरपेल. सगळ्यात म्हणजे वाहन सुरक्षा सप्ताहाबरोबर तुम्ही तुमच्या नियमात आहे की माहिती नाही, पण तुम्ही अधिकाऱ्याशी बोला. मी प्रवासी म्हणून गप्पा मारतोय, तुम्ही पादचाऱ्यांना शिस्त लागली पाहिजे याच्याविषयी काही करा. चालणारे असे चालतात की आजोबांनी आणि नंतर उरलेल्या वडिलांनी आपल्या नावावर असतात. किती वेळा काही चालत हॉर्न वाजवून त्यांची बोट बोथट होतात, हलत नाही लोकांच्या भिंग, जसं काही म्हशीवर उठतो काही उठतच नाही. तर काही बैल, असे बैल उरलेले असतात राजकारणात, त्यांच्या एकमेकांच्या बाहेरच्या नाही, ते सगळे राजावून. पण हे जे रस्त्याचे बैल आहेत किती वाजवा. मला आठवतो मी केरळला गेलो होतो. केरळला रस्त्यातून जाताना आमची बस थांबली आणि ट्रॅफिक जॅम, इतका चांगला प्रवास आणि फारशी वाहनं नव्हती. मग मी विचार केला की थांबली कशामुळे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ड्रायव्हर म्हणाला हाती आहे. हाती केरळच्या रस्त्यावर हत्तींचे कळप रस्त्यात थांबले. बरं, हत्तीला माहिती नव्हतं मागच्या गाडी प्रवीण जाऊन ते हत्ती
हत्तीच्याच म्हणणार. मग हत्ती उठेपर्यंत आम्ही 3 तास थांबलो. मग केव्हा तरी हत्तीचा भूक लागला, कदाचित हत्तीला ट्रंको आला आणि हत्ती उठले, हळूहळू अडकून गेली. हत्तीचं ठीक आहे, कारण हत्ती हे या देशाचे पॅन कार्ड असलेले नागरिक नाही. माणसं तशी वापरतात, कसंही सांग. काही जण बघतो इतकं म्हणजे, आणि तुझं 8 जणांचं मुलांचं टोळकं असेल ना तर ते सम्राटच असतात रस्त्याचे. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, मागच्या वाहनाला पुढे जाण्यासाठी सुद्धा समोरच्या माणसाने नियम पाळले नाही. आता याबरोबर आणखी एक गोष्ट आहे, आपल्या देशाचे रस्ते हा एक स्वतंत्र पीएचडीचा विषय. खड्ड्यात पडल्यावर कळतं खड्डा होता. त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे सगळेजण काम करत असाल तर त्यावरून मी विनंती करेन, रस्त्यांचं ज्यांच्या हातात खातं आहे त्यांना सांगा थोडं खातं कमी करून काम जर केलं तर तुमचे नियम पाळणं शक्य होईल. आणखीन एक गोष्ट सप्रेम सांगतोय तुमच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांसाठी, ती तुम्ही संयमाने घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या वाहनधारकाला परवाना देता तेव्हा तो नक्की उत्तम चालवतो की नाही याची सत्व परीक्षा घेऊनच त्याला तो परवाना दिला. विशिष्ट तऱ्हेची सोय झाली, काही नको तो व्यवहार झाला, तो होत नसेल याची मला खात्री आहे. पण तो जर झाला आणि तसाच व्यवहार करून कुठलाही तुमच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांचा परवाना दिला तर तो सुद्धा 1000 हत्या करणारा पापी आहे असं मला स्पष्ट सांगायचं. एक 7.5 वर्षाचा मुलगा येतो आणि पटकन परवाना मिळतो. एक जरा गाडी किंचित दाखवतो लगेच मिळतो. अमेरिकेत आणि परदेशामध्ये ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळालं की पार्टी देतात एकमेकाला आनंदाची, कारण तिथे ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळणं हेच एक दिव्य आहे. आपल्याकडे आधी वाहन घ्यायचं लायसन्स मिळेल हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही मीटिंग घेऊन संयमाने विधान, मी प्रामाणिकपणे प्रार्थना करतोय, पैसे मिळालेच पाहिजे पण उत्तम मार्गाने पैसे मिळवण्याचे वेगळे मार्ग निर्माण करा. चुकीचा परवाना कृपया देऊ नका, कारण चुकीचा परवाना धारक जो अपात्र आहे त्याला जर परवाना मिळाला आणि त्यांनी गुन्हा केला तर गुन्हेगाराच्या कैदेत नसलेला, पिंजऱ्यात नसलेला असा गुन्हेगार म्हणजे देणारा अधिकारीच असतो असं मला वाटतं. मी चुकीचं बोलतोय का? असं होत नसेल पण होत असेल तर हे महत्वाचं आहे. तर मी प्रार्थना करतो की अधिक चांगली चाचणी कशी घेता येईल, अधिक उत्तम कशी घेता येईल बघा तुम्ही. आणि आम्ही पाहतो, मी सांगतो काही रिक्षा चालकांना मी विचारतो केव्हा ठाण्यात परतो या, लगेच मिळालं त्याला काहीतरी पाणी होतं. सगळ्याला पुरावे नसतात आणि पुरावे आणि याच्यात घोळा जाऊ नका. जर हा सप्ताह पाळायचा आहे, जर लोकांचा आणि राष्ट्राचा जीव वाचवायचा आहे तर स्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्य हे ड्रायव्हर, आरटीओ अधिकारी, माझ्यासारखे लेखक, वक्ते, शिक्षक हे सगळ्यांचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं मला वाटतं. हे खूप महत्वाचं मित्र. त्यामुळेच मला वाटतं की वाहनाने सुरक्षित स्थळी सुद्धा आपण जाऊ, फाजील आत्मविश्वास आपण टाळू, अवतीभोवतीच्या पादचाऱ्यांचे नियम सुद्धा आपण नक्कीच पाळू आणि डोक्यातले संभ्रम वाद बाजूला ठेवून एखादी पूजा करावी त्या प्रेमानं आपण आपल्या वाहनांच्याशी गप्पा मारू, बोलू. रस्त्यावर दुसऱ्या वाहनाला जर अपघात झाला तर वळून बघायचं आता नाही वाटतं तर म्हणतोय थांबू नका, आपल्याला आय विटनेस म्हणून नका करू, करत नाही. मला कौतुक वाटतं की चालक मंडळी एकमेकाला मदत करतात. त्यांचं एक वेगळं आचारसंहिता आहे, खूप
खूप प्रेम करतात, मदत करतात. आम्हाला त्यांना माहिती आहे तो अडचणीत असेल तर मी पण केव्हा तरी अडचण. त्यामुळे जर असा अपघात कुठे दिसला तर एका बाजूला आपलं वाहन आपण थांबवूया आणि त्याला योग्य ती मदत करणं, आपल्या वाहनातून सुरक्षित स्थळी नेणं. तुम्ही जी सोलापूरची बातमी काही वर्षांपूर्वी वाचली का? एक छोटासा अपघात रस्त्यावरून झाला, 2-4 मजूर जखमी झाले आणि त्या जखमी मजुरांना दवाखान्यात नेलं. कोणी माहिती तुम्हाला? नाही माहिती? वृत्तपत्राची बातमी होती ठळक. त्या जखमी मजुरांना भरतसाहेब मागून येणाऱ्या गाडीनं थांबून त्यांना दवाखान्यात नेलं. त्या गाडीत होत्या लता मंगेशकर. हे माणूस पण तिथे लता दिदी गायिका नव्हत्या, तिथे त्या माणूस संपन्न. मला वाटतं की जर या गोष्टी सांभाळल्या गेल्या तर पुष्कळ गोष्टी त्या कळू शकतील. आणि म्हणून मी जे सूत्र दिलं माझ्या बोलण्याचं की मनाला ब्रेक, उत्तम ब्रेक, हे जे सूत्र घेऊन मी बोललो याचं कारणच मित्रांनो हे की पायाखालचा किंवा जवळचा किंवा कुठला तरी एक यांत्रिक ब्रेक असेल, पण संस्कार आणि संयम नावाचा ब्रेक असेल, अपघात टळतीलच असं नव्हे तर ते होणारच नाही. आणि मग आपली मुलं आपल्या आईच्याकडे, पती त्यांच्या पत्नीकडे, आपली माणसं आपल्याकडे सुरक्षित जातील. आणि वाहनातून योग्य ठिकाणी जायला काय किंवा आयुष्यात यशाच्या शिखरावर जायला काय, हा संयमाचा ब्रेक उपयोगी पडेल. नाहीतर तारुण्यात अनेक वादळे येतात, मोह येतात, व्यसनांच्या पर्या येणार असं म्हणून मिठीत घेतात आणि शिखरावर जाणाऱ्या राजपुत्राचा दगड करतात. मित्रमैत्रिणींनो, हजारो शास्त्रज्ञ एकत्र केले तरीही गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. आज जे 40 वर्षाचे गृहस्थ इथे बसले त्यांनी कितीही देवाला प्रार्थना केली तरी ते पुन्हा 18 वर्षाचे होणार. मग जे आज 18 वर्षाचे आहे, 20 वर्षाचे आहे, 22 वर्षाचे आहे, त्यांनी आपलं आयुष्य फुकट गेलं ते मागे वळून पुन्हा सुंदर जगूया असं वाटण्यासाठी 40 पर्यंत थांबण्याची गरज आहे का? आत्तापासून जीवनाची वीणा सुरात लावा. जीवनाचा आविष्कार तुमच्या कलांतून, तुमच्या व्यक्तिमत्वातून होऊ द्या. आणि त्यासाठी संस्कार नावाचा जो एक ब्रेक पूर्वजांनी आपल्याला दिला तो ब्रेक नाही, ते पुढे जाणार. शर्यती धावायचं असेल तर आधी आपण 4 पावलं मागे येतो आणि मग 25 पावलं पुढे जातो. ते मागे जाणं म्हणजे कायमचं मागे जाणं असतं का? नाही ना, ते पुढे जाण्यासाठीच मागे जाणं असतं. तसं कुठलंही काम करताना मी करतो ते बरोबर करतोय का? मी कुणाचा विश्वासघात करत नाही ना, मी नको त्या मार्गाने काही मिळवत नाही ना, मी आयुष्य खड्ड्यात टाकत नाही ना, माझी ऐश्वर्याची श्रीमंतीची कल्पना केवळ पैशांतून जाते का सेवेतून जाते याचा विचार मी करतोय का? याचा विचार जर तुम्ही आत्ताच्या क्षणापासून केला तर माझ्या घामाचं गुलाब पाणी झालं असं मी नक्की म्हणेन. मी नक्की म्हणेन. एका आगळ्या वेगळ्या विषयाचं सूत्र घेऊन विनयजी मोरे, आदरणीय भरतजी कळसकर आणि इथले सगळे पदाधिकारी आणि तुम्ही इथे बसलेले शेकडो रसिक, इतक्या प्रेमात तुम्ही माझं ऐकलं, खूप मनपूर्वक प्रेम केलं. मित्रहो, माझ्या साहित्यावर, वाङ्मयावर तुम्ही प्रेम करता. आमचे 2 तरुण तरफदार विद्यार्थी या सभागृहाच्या बाहेर सगळे माझी निवडक पुस्तकं घेऊन बसले. जीवनदारांनी नवीन ध्वनिफीत आले त्याचाही आस्वाद घ्या. आनंदोत्सव, बिदल, सावरले, थेंबाचा आभार अशी पुस्तके तिकडे बघायला मिळतील. कारण पुस्तकासाठी केलेला खर्च ही आयुष्याची जमा असते आणि जरूर त्याचा तुम्ही
प्रतिबद्धतेला प्रतिज्ञेला आपण सुरुवात केली आहे. आजचा कार्यक्रम हा केवळ आत्ताचा क्षणाचा उपक्रम न होता तो जीवनाचा उपक्रम व्हावा ही शुभेच्छा देतो आणि संधीबद्दल आभार मानून खरंच थांबतो. नमस्कार.